आपण हे दृश्य पाहतोय मातोश्रीवरील या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। आत्ताचे आपण हे दृश्य पाहतोय। हातामध्ये शिवबंधन या ठिकाणी बांधण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडत आहे। अनेक पदाधिकारी आता या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। हातात शिवबंधन बांधून या ठिकाणी हा पक्षप्रवेश पार पडत आहे। कार्यकर्त्यांचा या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हा प्रवेश होतोय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी हा मातोश्रीवर पार पडत आहे। आपण आता जे हे दृश्य पाहतोय सुरेश शेट्टी यांनी पुढे यायचंय त्यांना त्याला रस्ता द्या प्लीज। त्यांचा प्रवेश आहे या सुरेश शेट्टी त्यांचा प्रवेश आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आरपीआयच्या कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत हा प्रवेश होताना आपण पाहतोय। मातोश्रीवरील ही दृश्य उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आज उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून कल्पेश किशोर देसाई यांनी प्रवेश केलेला आहे। नंतर भाजपचे उपाध्यक्ष वांगणीचे प्रमोद देवीदास खंडागळे यांनी पण विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे। नंतर शाखा अध्यक्ष राष्ट्रवादी सूरज सोनावणे, नंतर हर्ष लब्धे शाखा प्रमुख युवासेना शिंदेगड, नंतर सुरेश शेट्टी सामाजिक कार्यकर्ते बंदरपाडा शाळ यांनी या 5 जणांनी प्रवेश केला आहे। उद्धव साहेबांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि शिवसेनेची जी घोडदौड आता चालू आहे ती अभेद्य असे चालणार आहे, म्हणून त्यांनी सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही सर्व याचे साक्षीदार आहात। आणि उद्धवजींना आम्ही शब्द देतो की याच्या पुढील इलेक्शनला आम्ही असा जोर लावू की जे सगळे विरोधक आहेत त्यांना चितपट करण्याचा प्रयत्न करू। सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे। आणि मला जे बोलायचं होतं ते भर पावसात मी शिवाजी पार्कला बोललेलो आहे आणि आता तेच बोलत बोलत पुढे जाणार आहे। आज ज्या एका उत्साहाने आणि प्रेरणेने तुम्ही शिवसेनेत आलेला आहात, मी दसरा मेळाव्यात जे बोललो होतो काही जणांनी मला सांगितले की पुढचा कार्यक्रम तुम्ही काय देणार, तर पुढचा कार्यक्रम हाच आहे की खरी देशभक्ती काय आहे, खरं हिंदुत्व काय आहे हे आपल्याला सर्वांना समजून सांगण्याची आता गरज आहे।
कारण काही जणांच्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या गेल्यात. आता जर का तुम्ही येताना पाहिलं असेल तर संपूर्ण हा परिसर होर्डिंग आणि बॅनरनी बरबटून टाकलेला आहे. टाकलाय ना? आले कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान. स्वागत कोण करते? आपले उपमुख्यमंत्री. आणि तिथपर्यंत पोहोचलाच तरी का, बोललाच तरी का? पण आज म्हणजे सकाळी येताना पाहिलं संजय राऊत चांगलं बोललेत. म्हणजे त्या बॅनरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की त्या ब्रिटनच्या पंतप्रधानानेच बिंदेसेनेत प्रवेश केलाय की काय सांगता येत नाही. ही अशी सगळी धूळफेक चाललेली आहे. यांना स्वतःची जाहिरातबाजी, स्वतःची पोस्टर्स, बॅनर्स ही एक आता काय वेड लागलेलं आहे ना, वेड स्वतःच्या प्रसिद्धीचं. शेतकरी तिकडे आक्रोश करतोय, त्याला मोठ्या मुश्किलीने काहीतरी सगळं लबाड म्हणजे फसवणुकीचं पॅकेज. उद्या मी त्याचा समाचार घेणार आहे. मराठवाड्याचा मोर्चा मी चाललेलो आहे. पण ही एक वेळ लागले सगळ्या मंत्र्यांना की स्वतःच्या प्रसिद्धीचं. अरे कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही. लोक आपणहून स्वतःहून तुम्हाला दाद देतात आणि तुमचं कौतुक करतात. पण ती वृत्ती यांच्याकडे राहिलेली नाही, म्हणून यांना सगळी पोस्टरबाजी करायची. असो, आज मला बरं वाटलं की या सगळ्या परिसरातले लोक, विजय, तुम्ही, अल्पेश, तुम्ही सगळेजण, आणखीन बाकीच्यांची सगळ्यांची नावं घेत बसत नाही, सगळे शिवसैनिकच आहेत. तुम्ही शिवसेना या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये खरी शिवसेना काय आहे ते दाखवून देतात. तुमचा अभिमान मला आहे. असेच काम करत राहा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही जणांना स्वतःच्या प्रसिद्धीचं वेड आहे अशी टीका या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत केलेलं आहे. RPI निकाळजींचा या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.